अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांच्या फाईल या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये वेटिंगवर असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर यामुळे असल्याची माहिती पुढे येते। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघामधील विकास कामांच्या फाईल्स या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये होल्डवर असल्याची माहिती पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। चेतन, सीएमच्या सहीसाठी दादांची कोंडी बघायला मिळते, काय चर्चा आहेत यावरनं? गुरु, खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की अजित पवार हे महायुतीतील एक घटक पक्ष आहे, स्वतः उपमुख्यमंत्री आहे आणि अजित पवार यांच्या आमदार असतील किंवा मंत्री असतील यांच्या निधी संदर्भातली किंवा यांच्या कामासाठी ज्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात तशाच पडून आहे। मुख्यमंत्र्यांनी अजूनही या फाईलवर सही केलेल्या नाही आहेत, त्यामुळे जी कामं आहेत आमदारांची असतील किंवा मंत्री महोदयांची असतील ती कामं रखडून गेलेली आहेत आणि आता एका महिन्यामध्ये हे आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे कोणतेही शासकीय कामकाज होऊ शकत नाही। म्हणजेच आता या सरकारकडे आणि सरकारमधील आमदारांकडे हा शेवटचा महिना असं बोलायला हरकत नाही। या शेवटच्या महिन्यात जेवढं जमेल तेवढं जनतेचं काम करून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे हे सर्व आमदारांना ठाऊक आहे आणि त्यामुळे सर्व आमदारांची सध्या धडपड सुरू आहे। जो निधी भेटतोय किंवा जो निधी पेंडिंग मध्ये आहे तो लवकरात लवकर मिळावा आणि त्या अनुषंगाने तो निधी भेटल्यानंतर कामं त्वरित व्हावी, जेणेकरून लोकांपर्यंत जनतेपर्यंत आपली कामं पोहोचतील असा त्यांचा निर्धार असतो। मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील आमदार असतील किंवा मंत्री असतील यांच्या फाईल या मुख्यमंत्री कार्यालयात अडून बसल्या आहेत। आपण पाहिलं असेल तर ज्यावेळी अजित पवार हे महायुतीत जॉईन झाले त्यावेळी बरोबर आहे चेतन, ज्या वेळेला अजित पवार हे महायुती सोबत आले तेव्हा अजित पवारांनी म्हटलं होतं की सत्तेत आलं की जनतेची कामं करणं सोपं जातं। मात्र आता विपरीत परिस्थिती आपल्याला महायुतीमध्येच बघायला मिळते।